मला हे सांगायचं आहे, जे लाडसाहेब आहेत, जे दरेकर साहेब आहेत, दरेकर साहेब आहेत, हे लाडसाहेब आहेत, यांना जे गोरगरीब मराठ्यांचे वेदना माहीत नाहीत ना, हे मला आज सांगायचं. आणि मी तेही सांगितलं, सरकारने 6 महिन्याचा वेळ वाढवून दिला असं मी म्हणलो नाही. मागणी केली मी तुझी जी येते की 6 महिन्याचा व्हॅलिडिटी वेळ द्या. मी सरकारला त्याच वेळेस सांगितलं होतं की तुम्ही प्रति महिन्याला 2 महिन्याला सर्क्युलर वेगळे काढायला लागला. अगोदर एकत्र होतं जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल, तुम्ही पुन्हा वेगळं काढायचं सांगितलं. पोरांचा त्याच्यात वेळ गेला, पोरांच्या ॲडमिशनला अडचणी आल्या. जर आता ते लाडसाहेब आणि दरेकर साहेबांना जर काही जाणीव असली स्वतःच्या घरातल्या लेकराची, तर ह्या लेकरांनासुद्धा स्वतःच्या घरातलं समजा जरा. ह्या आहेत मराठ्यांच्या वेदना, आणि तुमच्या वेदना आहेत फक्त निवडून येणे आणि खुर्च्या हस्तगत करणे. आणि माझा संघर्ष आणि माझा लढा ह्या मराठ्यांच्या पोराला अडचणी आल्या नाही पाहिजे. त्या अडचणी आज समक्ष आल्यात. आता ती योगायोगानं अचानक आलं ते लेकरू, कोणाला माहीतसुद्धा नाही आहे. जर तिच्या आयुष्याचं वाटोळं होणार असलं तर तुम्ही ECBC देऊन उपयोग काय? त्यासाठी आम्ही तुम्हाला देऊ नका म्हणलो होतो. तुम्ही ते दिलं तर ते ऑप्शन खुला केला नाही. बरं, ऑप्शन खुला केला आहे तुम्ही ECBCचा, तर त्यांना व्हॅलिडिटी लवकर निघत नाही आहे. म्हणून माझं म्हणणं होतं की तुमचं म्हणणं आहे 3 राऊंडमध्ये द्या. 3 राऊंडमध्ये एका महिन्याच्या आत ते प्रमाणपत्र नाही निघत. तुम्ही 6 महिन्याची मुदत वाढ द्या. ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं आहे त्याला सरळ सांगा, तू OBCतून ॲडमिशन घेतलं तर तू व्हॅलिडिटी 6 महिन्याच्या आत आणून दे. तू जर ECBCमधून घेतलं तर 6 महिन्याच्या आत आणून दे. तू EWSमधून घेतलं तर तू आणून दे. 6 महिन्याची मुदत वाढ द्या. तातडीनं त्यांना होत नाही. आता जर थोडी जाणीव असली, मुख्यमंत्री, गृहमंत्री फडणवीस साहेब आणि विशेष करून जे सध्या काय म्हणतात ना, पाठीमागून दोर वाढायचं काम करते दरेकर साहेब आणि लाडसाहेब, त्यांना जरा या पोरीच्या डोळ्याकडं पाण्याकडं बघता आलं, डोळ्यातलं तर जरा बघा. असेल तुमच्या घरात लेकरं तर जरा जाणीव घ्या. हमेशाच खुर्चीचीच आस नका करू. बघायच्या काय वेदना आहेत की त्या व्हॅलिडिटीसाठी. आणि आम्ही तुम्हाला सांगतानाच सांगितलं होतं, तुम्ही EWS रद्द करू नका. कारण ECBC तुम्हीच दिलं, EWS पण तुम्हीच रद्द केलं. जर ECBCचा फायदा होत नाही मराठ्यांच्या पोराला आणि EWSचाही होत नाही, म्हणजे दोन्हीकडून मी मराठ्यांचेच पोरं तुम्ही मारले. तिसरा पर्याय मराठ्यांपुढं आला की कोणबी प्रमाणपत्र निघालेत, त्यांनाही तुम्ही ओपनमध्ये जायला सांगताय तुमचे अधिकारी. मग तुम्ही तातडीनं, माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही तातडीनं आदेश करा की ज्या विद्यार्थ्यांकडं ECBCचं सध्या त्याच्याकडं व्हॅलिडिटी नसेल त्याला 6 महिन्याच्या आत आणून द्या. ज्या मराठ्यांच्या विद्यार्थ्यांकडं कुणबी प्रमाणपत्र आहे त्याच्याकडे व्हॅलिडिटी नसेल, त्याच्याकडे जर त्याची नोंदीची जरी पावती असली तरी त्याला ॲडमिशन द्या. 6 महिन्याची त्याला मुदत वाढ द्या. ECBCचा EWSचा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनाही ते व्हॅलिडिटीसाठी तुम्ही 6 महिन्याची वेळ द्या. आणि शिक्षणात आणि सर्व क्षेत्रातल्या नोकर भरतीत सरकारनं 3 ऑप्शन खुले करावे. EWS पण, राज्य केंद्र, ECBC पण आणि कुणबी OBC पण. त्यातून एक कुठलंही घेईल, त्याच्याकडे जे आहे उपलब्ध ते. EWS असेल तर ते घेईल, त्याच्याकडे कुणबी असेल तर EWS घेणार नाही, कुणबी घेईल, OBC घेईल. ECBC त्याच्याकडे दोन्ही नसतील तर ECBC घेईल. हा त्याच्यावरती डिपेंड ठेवा. फक्त तुम्ही 3 ऑप्शन खुले करा. तातडीनं ही सरकारला विनंती, आणि 6 महिन्याची मुदत वाढ द्या. तर या लेकराचं कल्याण होईल. नसता हे आपले दरेकर साहेब, ते लाडसाहेब जे बरळतात ना, याच्यावर मराठी आणखीन तुटून पडते जास्तीचे, की तुम्हाला खुर्चीशिवाय, नेत्याशिवाय काहीच दिसत नाही, असं मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची आता भावना होईल. आणि तुम्ही जे मुलीला मोफत शिक्षण केलं ते आज तुम्ही JR काढला आहे आज मोफत शिक्षणाचा. ज्या मुलींना फीस भरली त्यांची तातडीनं वापस द्यायचे आदेश करा. आणि त्याच्यात काही दुरुस्त्या आहेत त्या आज काढलेल्या, काल काढलेल्या तुम्ही JRमध्ये, की मुलांना ECBCनुसार, EBCनुसार, EWSनुसार आणि OBCनुसार ज्या सवलती दिल्यात तुम्ही 100%, ते जरा स्पष्टीकरण करा. कोणाला मोफत आहे कोणाला नाही आहे, कोणाला परीक्षा शुल्क माफ आहे
कोणाला फीस माफी प्रवेश फीस माफी हे जरा स्पष्टीकरण सरकारनं करा. ही सरकारला विनंती आमची की तुम्ही ते स्पष्टीकरण करा. ज्या काही विद्यार्थ्यांना तुम्ही 50% भरा म्हणता तिथं ज्या शब्द वापरला, ज्या विद्यार्थ्यांना, ज्या म्हणजे कोण बाबा नेमका, हे तर स्पष्टीकरण करा. आणि मुलींना सगळं मोफत करा. सगळं म्हणजे तुम्ही प्रवेश शुल्क मोफत कराल, परीक्षा शुल्क मोफत कराल, बाकीचं आणखी नाही त्यात कुठाने तुम्हाला द्यायचं ना. स्पष्ट ठेवत जा, स्पष्टपणा ठेवत जा. काही गुंतागुंती त्याच्यात ठेवू नका. तुम्हाला माझी हात जोडून विनंती सरकारला, गुंतागुंती ठेवू नका, कुठे ठेवू नका. हे सचिव काही अडीअडचणीमध्ये काड्या करून ठेवतात, ते ठेवू नका. स्पष्ट सांगा सरसकट मोफत शिक्षण मुलींना, सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांचं. राहिला मुलांचा प्रश्न तर ECBC EWS जे विषय आहे सगळा, कुणबी OBC हे स्पष्ट करा की त्यांच्याजवळ आज नाही आहे तर त्यांचं वाटोळं करू नका. वर्षाचं वाटोळं होईल त्यांचं, नोकरीसुद्धा वर्षाचं होईल, शिक्षणात वर्षाचं होईल. तुम्ही ते पर्याय खुले करा आणि 6 महिन्याची मुदत वाढ द्या. ही विनंती नसता तुम्हाला आंदोलन जड जाईल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.